हाय, मी रोकडीताई. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत आहे. आणि थोर मंडळींना माझ्याकडून मनापासून नमस्कार, लहान धाकट्यांना हाय हॅलो. तर आज मी विषय घेऊन आले. मागाशी मी बसले आणि माझ्यासमोर अशीच एक न्यूज आली की पुन्हा एकदा 6 वर्षाच्या मुलीचा खूप वाईट कृत्य तिच्याबरोबर करून तिला फेकण्यात आलं. हात मोडून टाकला त्या बाळाचा, जीभ कापून टाकली. कुठून आणली असेल एवढी सहनशक्ती घरच्या लोकांनी आणि मेन त्या जन्मदात्यांनी, जे आईवडील आहेत. तर तेच सांगणं आहे वारंवार की आपण ह्या न्यूज, तो जो होता ज्याच्याकडून हे घाणेरडं कृत्य झालेलं आहे, तो धरण्यात आला आहे, त्याला पकडलं आहे. आणि या न्यूजला झाला आहे आता जवळपास म्हणजे बरेच दिवस झालेत, 55 दिवस झालेत. आणि 55 दिवसांमध्ये 55 डेजमध्ये त्या माणसाला फाशीची सजा होऊन गेली आहे, झाली आहे. आणि आपल्या इंडियातला हा पहिला रेकॉर्ड आहे की अशा वाईट कृत्य, मुली मोठ्या असो, बायका असो किंवा लहान मुली असो, पण वाईट कृत्य करणाऱ्यांना पहिली वेळा इतक्या लवकर 55 डेजमध्ये डायरेक्ट फाशीची सजा भेटली त्याला. हे खरंच आपल्या सर्वांवर उपकार आहे की कुठेतरी असे पण ॲक्शन घेतले जात आहेत, कारण हे ओव्हर झालेत आता ह्या न्यूज. म्हणून सगळ्या मुलींना सांगणं आहे की मुलींना म्हणजे ज्या मुलींना आता बाळ झालेले आहेत, 10 वर्षाच्या आतल्या आहेत, 16-17 वर्षाच्या आतल्या मुली आहेत, छोटे छोटे आपले मुलं आहेत. आपण तर पहिले लहान मुलांचाच विषय घेऊया, कारण आपल्या मनीध्यानी अशा काही गोष्टी येत नाहीत. पण आता ह्या न्यूजला सिरियसली घ्यावं लागणार आहे. मुलांवर लक्ष द्या, मुलांवर लक्ष द्या. बिलकुल हलक्यात घेऊ नका या न्यूजला, कारण बोलता बोलता ज्या वेळेस दुसऱ्यांची न्यूज आपण ऐकतो तर आपल्या अंगावर एवढा शहारा उभा राहतोय. आणि कधीच आपल्यावर तसं घडू नये, पण सतर्क आणि चेतन राहणं व्हायला जाणार नाही. खूप चेतन राहायचं आहे. म्हणून वारंवार मी प्रत्येक व्हिडिओतून सांगते की आपले जे घरामध्ये वरिष्ठ असतील, वयस्कर माणसं असतील, खरंच त्यांचा आधार घ्या. त्यांची खरंच खूप छान पद्धतीने त्यांना जपा आणि त्यांना जीव लावा. कारण ते जेवढा जीव आपल्या मुलांना लावणार आहेत तेवढा अजून कोणीच लावणार नाही. कोणावरच विश्वास करू नका.